येस, गुड आफ्टरनून. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अड्डा 24/7 मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रतीक कामत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. वेलकम ऑल ऑफ यू. येणाऱ्या आपल्या एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने आपण स्पेशली काही ज्या करंट अफेअर मधल्या ज्या इव्हेंट्स आहेत त्या इव्हेंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. जसं की तुम्हाला माहिती आहे, रशिया युक्रेनच्या संदर्भात जो काही संघर्ष चालू आहे त्या संदर्भात सुद्धा सेशन आपण आयोजित केलेलं होतं. तर आजचं जे आपलं सेशन आहे त्यामध्ये आपण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालय ही जी संस्था आपण म्हणतो ती चर्चेमध्ये आहे सध्या. आणि या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की या आंतरराष्ट्रीय संस्था ज्या की चर्चेमध्ये असतात त्यांच्यावर आयोग जे आहे ते प्रश्न विचारत असतो. मग ती राज्यसेवा असेल, कंबाईनची कुठली परीक्षा असेल किंवा अन्य कुठल्याही परीक्षा, टेक्निकल सर्व्हिस तुमची येणार आहे तर तिथेही चालू घडामोडी आहेत. कंबाईनच्या मेन्सला सुद्धा चालू घडामोडी आहेत. तर तुम्हाला कुठेही ओव्हरऑल या चर्चेतल्या संस्था महत्वाच्या आहेत. तर आता आज मी तुम्हाला या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या संदर्भात काही महत्वाची माहिती तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर सेशनला सुरू करण्यापूर्वी आपलं जे सेशन आहे हे विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि सेशनला लाईक करत राहा. ओके. आणि तुमच्या जर काही शंका असतील त्या सुद्धा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना सगळ्या विद्यार्थी मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज महिला दिन आहे आणि उत्तुंग बरारी पुढे गगनही ठेंगणे वासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे असं म्हटलेलं आहे. तर ते खरंच आहे की जो स्त्री वर्ग जो आहे हा अनंत अडचणींना तोंड देऊन अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पडत असतो आणि त्यांच्या या कर्तृत्वाला एक प्रकारचा सलाम या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्वच करत असतो. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत असतो. तर माझ्या वतीने आणि अड्डा 24/7 मराठीच्या वतीने संपूर्ण आपल्या एमपीएससीची परीक्षेची त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आणि अशाच पद्धतीने प्रगती करत राहा, पोस्ट मिळवा ही आमची एक शुभकामना आहे. तर बघा, आज जी आपण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस कव्हर करणार आहोत त्यामध्ये काही चर्चेतील संस्था यामध्ये आपल्याला याचा उपयोग होईल आणि याचं महत्व काय आहे. बेसिकली इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचं महत्व काय हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर बघा, तीन गोष्टी इथे महत्वाच्या आहेत. एक तर स्थापना, दुसरी गोष्ट मुख्यालय आणि त्याची कार्य आणि भारताचा संबंध. तर कुठलीही संस्था म्हटली की तीन गोष्टी येतातच. एक तर तिथं स्थापना, वर्ष, त्याच्यानंतर त्याचं मुख्यालय कुठे आहे आणि ती संस्था चर्चेमध्ये का आलेली हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. तर ती संस्था चर्चेमध्ये का आली तेही तुम्हाला सांगतो मी. तर बघा, याची स्थापना झाली आहे 1946 साली. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसची जी स्थापना झाली आहे ती 1946 साली झालेली आहे आणि युक्रेनने सध्या जी चर्चेमध्ये आहे युक्रेन, तर युक्रेन रशियाचा संघर्ष चालूच आहे आपल्याला माहिती आहे. तर त्या युक्रेनने जी आहे ती दाद मागितलेली आहे रशियाच्या विरुद्ध. तर एक प्रकारे आंतरराष्ट्रीय जे काही वाद असतात त्या वादविवादांचं निवारण करणारी संस्था म्हणून इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जी आहे ती आपण बघत असतो. तर त्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या संदर्भात ही महत्वाची गोष्ट आहे. तर 1945 ला ऍक्च्युअली तिची स्थापना झाली आणि तिचं कार्य सुरू झालं 1946, हे लक्षात घ्या. त्यामुळे स्थापना म्हणतोय तर इथे दोन गोष्टी आहेत. स्थापना झाली 1945 ला आणि प्रत्यक्ष कार्य सुरू झालं 1946, हे लक्षात घ्या. नंतर तुम्ही म्हणाल की सर 45 ला स्थापना झाली, बरोबर आहे, पण प्रत्यक्षात जे कार्य सुरू झालंय ते सुरू झालंय 1946 ला. तर आता ही संस्था का महत्वाची आहे हा सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा आहे. तर आता संयुक्त राष्ट्र संघाच्या विषयी आपल्याला माहितीच आहे. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली 1945 साली आणि त्याची 5 प्रमुख अंग आहेत विद्यार्थी मित्रांनो. 5 प्रमुख अंग, 5 चीफ ऑर्गन्स असं ज्याला आपण म्हणतो. त्यापैकी एक आहे संयुक्त राष्ट्र संघाची आमसभा, दुसरं आहे सुरक्षा परिषद, तिसरी आहे सामाजिक आर्थिक परिषद, चौथी आहे ट्रस्टशिप काउन्सिल आणि पाचवं जे अंग जे आहे ते आहे आंतरराष्ट्रीय कोर्ट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याचं मुख्यालय हेगला, नेदरलँड्सला. बाकीची संयुक्त राष्ट्र संघाची जी मुख्यालय जर आपण बघितली तर ती वॉशिंग्टन मध्ये आहे. पण हे जे हेगचं जे मुख्यालय आहे ते हेगला जे मुख्यालय आहे आयसीजेचं ते या वॉशिंग्टनच्या बाहेर आहे. तर हे आहे हेगला. आयसीजेचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे हेगला. आणि त्या संदर्भात अजून एक महत्वाची गोष्ट जी आहे तर या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या संदर्भात जी त्याची अधिकृत भाषा आहे ती आहे इंग्रजी आणि फ्रेंच, या दोन हिच्या अधिकृत भाषा आहेत.
ना की संयुक्त राष्ट्रसंघाच्या. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, पण यांच्या अधिकृत भाषा आहेत फक्त इंग्रजी आणि फ्रेंच. आणि हे जे ICJ आहे त्या ICJ संदर्भात महत्वाच्या गोष्टी काय आहेत तर बघा, त्या महत्वाच्या गोष्टी आणि कार्य मी तुम्हाला दिलेली आहेत. तर या संदर्भात आपण बघूयातच की याच्या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी आहेत का. तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुख अंगापैकी एक आहे, बरोबर आहे, हा एक महत्वाचा मुद्दा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एकूण सदस्य आहेत 193. आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार देशांमधील तंटा निवारण, सगळ्यात महत्वाचं कार्य काय आहे या ICJचं, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचं, तर तंटा निवारण. आणि आता युक्रेन विरुद्ध रशिया हा संघर्ष चालू आहे, युक्रेन विरुद्ध रशिया. आणि त्या रशियाच्या विरुद्ध युक्रेनने जे आहे ती या ICJ मध्ये दाद मागितलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे जे आहे काय म्हणतात, रशियाने याचा भंग केलेला आहे आंतरराष्ट्रीय कायद्याचा. आणि त्यामुळे जे आहे तर आता त्याची सुनावणी वगैरे चालू आहे, त्या भरपूर गोष्टी आहेत. तर युक्रेननी जे आहे एक ऍप्लिकेशन या आंतरराष्ट्रीय कोर्टापुढे मांडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ते 1948 एक करार आहे, 1948 एक करार आहे. तर तो कराराचं उल्लंघन जे आहे, तर त्या कराराचं उल्लंघन जे रशियाने केलेलं आहे असं या युक्रेनचं म्हणणं आहे. तर ही एकंदरीत जर काम आपल्याला लक्षात आलं तर आंतरराष्ट्रीय कोर्टाचं काम काय, मुख्य काम आहे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार देशातील तंटा निवारण, हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि आता इथे महत्वाची गोष्ट, एकूण जे सदस्य आहेत ते सदस्य 15 न्यायाधीश या आंतरराष्ट्रीय कोर्टावर निवडतात. 15 न्यायाधीश निवडले जातात 9 वर्षासाठी. तर हे 15 न्यायाधीश कुठल्या कुठल्या भागातून येतात, आफ्रिकेतून 3, आशियातून 3, पश्चिम युरोपातून 5, अमेरिका आणि लॅटिन कॅरिबियामधून 2 आणि पूर्व युरोपातून 2, अशा पद्धतीने एकूण 15 न्यायाधीश विविध विभागातून निवडले जातात. आणि हे 15 न्यायाधीश जे आहेत हे न्यायनिवाडा करण्याचं काम करतात या ICJच्या संदर्भात. आणि जे वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, जसं भारताने सुद्धा याआधी याचं दाद मागितली होती पाकिस्तानच्या विरुद्ध. तुम्हाला आठवत असेल कुलभूषण जाधव यांना जेव्हा पकडलं होतं पाकिस्तानने, तेव्हा त्यांच्या अटकेच्या विरुद्ध भारताने सुद्धा दाद मागितलेली आहे. म्हणजे वेगवेगळे देश दाद मागत असतात. आणि सध्या जे प्रमुख न्यायाधीश आहेत, जोआन ई डोनक हे जे आहेत हे सध्याचे प्रमुख न्यायाधीश आहेत या ICJचे, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत जोआन डोनक. हे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत या ICJ किंवा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे. तर तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट काय, यावर याआधी आयोगाने प्रश्न विचारले आहेत की एकूण न्यायाधीश किती असतात, 15 न्यायाधीश. किती वर्षासाठी निवडले जातात, तर 9 वर्षांसाठी निवडले जातात. हा पहिला मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा काय, याचं जे मुख्यालय आहे, मुख्यालय कुठे आहे, हेगला आहे. हेग आहे नेदरलँड्सला, मुख्यालय आहे हेग. हेग कुठे आहे, नेदरलँड्सला. ओके, क्लिअर झालं इथपर्यंत सगळ्यांना. आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या संदर्भात ही महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर. तर आता थोडीशी एक टाइमलाईन सांगतो की 1945 ला स्थापना झाली, पण त्याच्या आधी कशा पद्धतीने एकंदरीत हालचाली होत्या. 1899 ला सर्वप्रथम हेग मध्ये एक परिषद भरलेली, हेग शांतता परिषद. त्या परिषदेच्या शिफारसीवरून परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन PCA स्थापन झालं 1902 मध्ये. म्हणजे ICJ येण्याच्या आधी एक संस्था होती, तिचं नाव होतं PCA, परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन. आणि मग 1911 ते 1919, तर पहिल्या महायुद्धानंतर या 8 वर्षाच्या कालखंडात बरीच चर्चा झाली आणि परमनंट कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टिस PCIJ हे स्थापन झालं. त्याला म्हटलं गेलं आंतरराष्ट्रीय स्थायी न्यायालय. म्हणजे या आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या आधी एक संस्था होती, तिचं नाव आहे PCA. PCA स्थापन झालं 1902 मध्ये, परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्थायी न्यायालय, परमनंट कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टिस, हे स्थापन झालं 1911 ते 1919 या कालावधीत. आणि मग 1943 ला एक आंतरराष्ट्रीय संस्था असावी अशा पद्धतीचा जाहीरनामा चीन, अमेरिका आणि रशिया यांनी संयुक्तपणे घोषित केला. आणि मग 1945 ला इथे हॅकवर्थ समिती एक इम्पॉर्टंट आहे. हॅकवर्थ समितीने एक आराखडा दिला होता, त्यानुसार आंतरराष्ट्रीय कोर्टाची स्थापना झाली, ज्याचं परत परत सांगतोय मुख्यालय आहे हेग, नेदरलँड. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली 1946 ला, पण स्थापना झाली 1945 ला. आणि एकूण 15 न्यायाधीश असतात, वेगवेगळ्या भागातून निवडले जातात, कसे ते तुम्हाला सांगितलं.
मग आता जर तुम्हाला प्रश्न येईल की वेगवेगळ्या भागातून निवडले जातात तर आशियातून पण निवडले जात आहेत, मग भारताचा काय संबंध आहे? तर बघा, आतापर्यंत किती लोक निवडले गेले त्यांच्या नावासकट तुम्हाला मी माहिती देतो. दलबीर भंडारी हे अलीकडच्या काळात चर्चेत होते. त्यांची निवड 2 वेळा झाली, 2012 आणि 2017 अशा 2 वेळेला हे दलबीर भंडारी निवडले गेले. त्याच्यानंतर बेनेगल राऊत हे होते 52 ते 53 कालावधीमध्ये. नागेंद्र सिंग होते 73 ते 78 मध्ये. रघुनंदन पटनायक होते 1981 ते 1991. तर अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो, एकंदर 4 वेळा म्हणजे दलबीर भंडारी, बेनेगल राऊत, नागेंद्र सिंग, रघुनंदन पटनायक, तर हे 4 लोक या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. म्हणजे भारतातर्फे ते न्यायाधीश म्हणून निवडले गेले आहेत. ही एक महत्वाची गोष्ट आहे की एकूण न्यायाधीश किती असतात? 15. हे परत परत का सांगतोय तर राज्यसभेमध्ये एका वर्षी प्रश्न विचारला होता. अर्थात त्यावेळेला ती करंट अफेअरची गोष्ट होती की दलबीर भंडारी निवडले गेलेले 2017 मध्ये, मान्य आहे मला, पण आता सुद्धा हे चर्चेमध्ये आहे बघा. कारण युक्रेनने रशियाची विरुद्ध दाद मागितलेली आहे आणि युक्रेन रशियाचा संघर्ष आपण बघतोय. वेगवेगळ्या संस्था आपण बघितल्या, नॅटो बघितली होती मागच्या जेव्हा मी तुम्हाला सगळा संघर्ष सांगितला तेव्हा नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन तुम्हाला सांगितली होती, आणि आता तुम्हाला मी आयसीजे सांगतोय. आता ही गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला ही जी इन्फॉर्मेशन आहे ही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने वापरायची आहे. तुम्हाला भरपूर ठिकाणी काही कंटेंट मिळत असेल पण त्या कंटेंटचा अक्षरशः काही उपयोग नसतो, कारण परीक्षाभिमुख आपल्याला जे मटेरियल आहे ते परीक्षाभिमुख वापरता आला पाहिजे. तर या दृष्टीनेच अड्डा 24/7 मराठी जे आहे परीक्षाभिमुख मार्गदर्शन उपलब्ध करून देतो. हा फरक आहे बाकीच्या माहितीत आणि हा माहितीमध्ये. अप टू डेट इन्फॉर्मेशन आहे आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, परत परत या शब्दावर मी का जोर देतोय, कारण आपल्याला एक्झाम पास करायची, आपल्याला पीएचडी करायची नाही कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात. ही महत्वाची गोष्ट आहे. तर एकंदरीत तुम्हाला मी 3 ते 4 गोष्टी या आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या संदर्भात सांगितल्या. त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. या परत परत रिवाइज करत राहा आणि त्याच्यात काही अपडेट आले तर अपडेट करून घ्या, म्हणजे तुमचं काम सोपं होऊन जाईल. काही अपडेट आले तर मी देईनच तुम्हाला. तर अशा पद्धतीने ही आयसीजेच्या संदर्भात आहे, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, आयसीजे. याचं मुख्यालय आहे, परत एकदा सांगतो, हे आहे हेग, नेदरलँड्सला. ओके. तर हे एकंदरीतच सगळ्याचं इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला नवनवीन इन्फॉर्मेशन मिळत राहील. जसं आता उद्या मी तुम्हाला संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम UNEP ही जी संस्था आहे, या UNEP ला 50 वर्ष जी आहेत ती पूर्ण होत आहे. त्यामुळे या संदर्भात मी चर्चा करणारच आहे तुमच्याशी. तर हे सगळं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या संदर्भात. ठीक आहे. चला, आता अड्डा 24/7 मराठीचा ऍप तुम्ही अजूनही डाउनलोड केलं नसेल तर ऍप डाउनलोड करा. हे ऍप पूर्णपणे फ्री आहे. ऍपच्या माध्यमातून क्विज, जॉब अपडेट्स तुम्हाला उपलब्ध होतात. तुम्ही तुमचे डाऊट सुद्धा आमच्या कंटेंट टीमला विचारू शकता. तर ते हे जे ऍप आहे हे अड्डा 24/7च्या आपल्या या ऍपला डाउनलोड करायचं असेल तर गुगल प्लेला जा, तिथे अड्डा 24/7 असं टाका आणि मग तिकडे महाराष्ट्र स्टेट एक्झाम असं टाका, जेणेकरून सगळा कंटेंट मराठीमध्ये उपलब्ध होईल. अन्यथा तुम्हाला वेगवेगळी इन्फॉर्मेशन मिळेल पण ती इंग्लिश मधून असेल. तर महाराष्ट्र स्टेट एक्झाम आणि अड्डा 24/7च्या वतीने वेगवेगळ्या बॅचेस आहेत, जसं की ब्रह्मा बॅच आहे. जे विद्यार्थी मित्र टेक्निकलची तयारी करतायत त्यांच्यासाठी 9 ते 12 आणि 4 ते 7 या वेळात ही बॅच उपलब्ध ऑलरेडी झालेली आहे सुरू. पण ही बॅच आपली ड्युएल फॉर्मॅट मध्ये, कुठलीही बॅच आपली ड्युएल फॉर्मॅट मध्ये असते, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. म्हणजे काय, सगळे लेक्चर लाईव्ह होतात पण जर तुमचा क्लास तुम्हाला काही कारणास्तव अटेंड करता येत नसेल तरी काही हरकत नाही, तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ पण मिळतील. त्यामुळे 2 तारखेच्या म्हणजे 2 तारखेपासून आजपर्यंतचे जे व्हिडिओ आहेत ते रेकॉर्डेड मिळतील. तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन घ्या म्हणजे जास्तीत जास्त लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला अटेंड करता येतील. तर याची फी फक्त 1468 रुपये आहे. सगळे विषय तुमचे कव्हर होतील. या बॅच मध्ये मी तुमचं पर्यावरण आणि चालू घडामोडी हे 2 कव्हर करणार आहे. तर लवकरात लवकर या बॅचला एनरोल करा जे लोक टेक्निकल साठी तयारी करतायत. आणि PSI मुख्य परीक्षेच्या संदर्भात आपली बॅच आपण लवकरात लवकर काढतोय. या PSI मुख्य मध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञानमध्ये पेपर 1 जो आहे, जो मेन्सचा आपला पेपर 1 आहे, त्याच्यामध्ये चालू घडामोडी आहेत, माहिती अधिकार आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतोय. पेपर 2 संपूर्ण कव्हर करतोय. तर या बॅच मध्ये मी काय घेईन, इतिहास आणि चालू घडामोडी. इतिहास जो पेपर 2 साठी आहे आणि चालू घडामोडी जो पेपर 1 मध्ये आहे, म्हणजे पेपर 1 कॉमन आहे सगळ्या एक्झाम साठी. तर चालू घडामोडी इथे मी तुमच्या कव्हर करतोय. तर मी फौजदार बॅच 8 ते 12 24 मार्च पासून सुरू होते. तर याच्या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती लवकरच आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. आणि
जर तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने ऍडमिशन घ्यायची नसेल तर तुमच्यासाठी एक ऑप्शन आहे महापॅक, महाराष्ट्र महापॅक. महापॅक मध्ये एकदा ऍडमिशन घ्या, वर्षभरात जेवढ्या बॅचेस होतील त्या सगळ्या बॅचेस तुम्ही अटेंड करू शकता. मग एमपीएससी असेल, बँक असेल, इतर सर्व स्पर्धा परीक्षा असतील, फक्त 2680 मध्ये तुम्हाला हा महापॅक मिळतोय. Y325 कोड टाका आणि वर्षभरामध्ये हा महापॅक मिळवा. आणि स्पेशली अड्डा 24/7च्या वतीने महिला दिनाची ऑफर आहे, सपोर्ट अँड एज्युकेट. तर ही ऑफरच्या अंतर्गत आपण फ्लॅट 17% ऑफ आहे सगळ्या महापॅकवर. आता मी जे तुम्हाला महापॅक सांगितलं तर महापॅक निमित्त 17% ऑफ आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट डबल व्हॅलिडिटी. मी तुम्हाला 12 महिने म्हणालेलो, पण आता मुद्दामून तुम्हाला इथे सांगतोय की 24 महिने महापॅक मिळतो. म्हणजे काय, तुम्ही एकदा ऍडमिशन घ्या आणि 2 वर्षात जेवढ्या बॅचेस होतील त्या सगळ्या तुम्ही अटेंड करू शकता जर महापॅकला ऍडमिशन घेतली तर. महापॅक 2680 मध्ये आहे, म्हणजे 17% ऑफ आहे, प्लस तुम्हाला डबल व्हॅलिडिटी मिळते आहे. त्यासाठी काय कोड लावाल, Y325, म्हणजे ऍडिशनल तुम्हाला 17% डिस्काउंट मिळेल, प्लस 24 महिने, म्हणजे 2680 भागिले 24 करा, साधारणपणे किती पडतंय बघा, 24 एके 24, बरोबर. साधारणपणे जर आपण हिशोब जर केला तर बघा 170 180 च्या आसपास हे साधारणपणे जात आहे. तर जरूर या संदर्भात ऍडमिशन घ्या, अतिशय कमी याच्यामध्ये उपलब्ध आहे. आणि कुठलाही प्रोडक्ट वापरायचं असेल तर Y325 कोड टाकायला विसरू नका. ओके. तर सेशन आवडलं असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा आणि याला जास्तीत जास्त लाईक करा.